आणि आता थेट जाऊयात वरळीमधून आमच्या प्रतिनिधी जुई जाधव आपल्या सोबत आहेत। जुई, आज सगळीकडे होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। वरळीमध्ये नेमके कसं वातावरण आहे, कशा प्रकारे उत्साह पाहायला मिळतोय? अगदीच दीपाली, सर्वत्र आपल्याला होळीचा उत्साह पाहायला मिळतोय। मात्र त्याच उत्साहामध्ये आज रात्री होळी पेटवली जाईल। मात्र मी आता उभी आहे वरळीच्या बीडीडी चाळमध्ये 79 नंबर इमारतीच्या इथे, आणि आपण इथे पाहतोय की होळी जी जाळतात त्याच्यामध्ये देखील त्यांनी एक क्रिएटिव्हिटी केलेली आहे। आणि ती क्रिएटिव्ह म्हणजे एक संकल्पना घेऊन त्यांनी होळी उभी केलेली आहे। म्हणजे ही जी वाईट संकल्पना आहे, ही जी वाईट वृत्ती आहे त्याला जाळणार आहेत। आणि ती वाईट वृत्ती म्हणजे टोरिस्ट स्कॅम। 2024 सगळ्यात मोठं स्कॅम जे झालं होतं ते म्हणजे टोरिस्ट स्कॅम झालं होतं। आणि टोरिस्ट स्कॅममुळे अनेक लोकांचे पैसे बुडाले, अनेक लोकांचे पैसे घेऊन ही जी कंपनी आहे ती पळून गेली होती। मात्र ही जी टोरिस्ट स्कॅम आहे, ही जी टोरिस्ट कंपनी आहे ती वाईट वृत्ती आहे, आणि ही वाईट वृत्ती आपण होळीमध्ये दहन करतो। त्यामुळे हे एक आपण रूपक त्या लोकांनी जे ते संकल्पना उभी केलेली आहे ती आपण इथे पाहतोय। टोरिस्ट स्कॅमचे कसं पुतळा इथे उभा केला आहे त्यांनी, ज्याला राक्षसी चेहरा त्याने दिलेला आहे, आणि त्याच्या पायाखाली पैसे दिले, त्याच्या हातात पैसे दिलेत, आणि एका हातामध्ये डायमंड्स म्हणजे डायमंड्सच्या रूपांतरामध्ये ते पैसे घेऊन डायमंड्स देणार आहेत, अशी ही टोरिस्टचं स्कॅम घडलं होतं। आणि त्याचं पूर्णपणे रूपांतर त्या लोकांनी इथे, जसं टोरिस्ट स्कॅम घडला होता जसं त्या लोकांनी इथे या होळीच्या पुतळ्याला लावलेला आहे। आणि खाली संदेश देखील दिलेला आहे की नेमकं टोरिस्ट स्कॅम काय होता, टोरिस्ट स्कॅम कसा घडला, आणि लोकांचं जे नुकसान आहे त्या संदर्भात तपासही सुरू आहे, आणि संशयांविरोधात गुन्हा देखील झालाय तशी माहिती देखील त्यांनी इथे या पाटीवर लिहिलेली आहे। दरवर्षी जर आपण पाहिलं दीपाली, तर मग ही जी बीडीडी चाळ क्रमांक 79 आहे तिथे असे वेगवेगळे थीम्स घेऊन होळी दहन केली जाते। म्हणजे वाईट वृत्तीचं दहन आपण होळीमध्ये केलं जातं, ती वाईट वृत्ती त्याचं एक रूप ती लोक इथे तयार करतात, एक आकार देतात आणि ती जाळतात। त्यामुळे वेगळी होळी जी साजरी असते ती वेगळी होळी इथे आपल्याला बीडीडी चाळीमध्ये पाहायला मिळते। खरं तर हे टोरिस्ट स्कॅमचं जे प्रकरण आहे, जे सर्वात मोठं प्रकरण आहे, त्याचं दहन ती लोक आज रात्री इथे आपल्याला करताना पाहायला मिळणार आहेत। दीपाली, नक्कीच जोई, नकारात्मक दहन करून सकारात्मकता आणण्याचा हा होळीचा खरा होळीचा सणाचा अर्थ आहे। आणि धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।